यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। मुंबईच्या गोवंडी परिसरामध्ये महिलेने एका 19 वर्षीय तरुणीची गोळ्या झाडून हत्या केली। शिफा असे या मृत तरुणीचं नाव आहे। आरोपीच्या पतीसोबत मृत तरुणीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयामधून हत्या केल्याची माहिती मिळते। या हत्येप्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। 25 वर्षांची एक महिला आरोपी आणि 23 वर्षांचा एक पुरुष आरोपी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपी महिला पसार झाल्यानंतर परिसरामधील नागरिकांनी जखमी तरुणीला गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयामध्ये नेलं, मात्र तरुणीचा मृत्यू झाला। मुंबईच्या गोवंडी परिसरातली ही सगळी धक्कादायक घटना आहे। एका महिलेनं 19 वर्षीय तरुणीची गोळ्या झाडून हत्या केलेली आहे। ऋतिक कणकवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। ऋतिक, हा जो सगळा घडलेला प्रकार आहे त्या संदर्भात पोलिसांची काय माहिती आहे? लाइन पर बने रहे। शिफा असं मृत तरुणीचं नाव आहे। आरोपीच्या पतीसोबत मृत तरुणीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयामधून हत्या केल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। पुन्हा एकदा ऋतिक कणकवार यांच्याकडे जाऊयात। ऋतिक, नक्कीच आपण बघतोय अतिशय धक्कादायक घटना जी आहे ती शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली आहे। खरं तर 19 वर्षीय तरुणीवर 25 वर्षीय महिलेने जे आहे गोळीबार केला आणि त्यात 19 वर्षीय तरुणी जी आहे शफा तिचा मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर प्रेम संबंधातून, प्रेमाचे जे अनैतिक संबंध आहे त्यातून ही घटना घडलेली आहे। त्या अनुषंगाने पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांना अटक केलेली आहे। त्यामध्ये 25 वर्षीय महिला आहे आणि एक पुरुष आहे। खरं तर ज्या महिलेचा जो पती आहे त्या पतीसोबत त्या तरुणीचे अनैतिक संबंध होते। त्याच रागातून वारंवार मागे देखील त्यांचे भांडणं झालेले होते, मात्र जी तरुणी जी आहे ती आपल्या हट्टावरती ठाम होती। त्या अनुषंगानं ही जी विवाहित महिला आहे तिने अखेर तिचा काटा काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवाजीनगर पोलिसांनी देखील जवळपास 9 ते 10 तासांच्या वेळेमध्येच आरोपीला अटक केलेली असून आज त्यांना कोर्टात हजर केलं जाईल। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी ऋतिक।